नाही. म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचं आलंय, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काही त्यांच्याबद्दल तू मेमे करत बसायचं नाहीये. पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट, आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहेत, कारण का मी त्यांना खूप गांभीर्याने आणि एक सिरियस राजकारणी आणि एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षेने बघते. आणि आज ते एका अतिशय महत्वाच्या पदावर बसलेत, जिथे कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत, दादा बसलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं, त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले आहेत. त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे, पण महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट आणि 2 दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फिस्कल डेफिसिट रिफॉर्मचा कागद, एवढा मोठा रिपोर्ट येतो, तो प्लीज तुमच्या चॅनल्स मध्ये जे तज्ज्ञ असतील, इकॉनॉमिस्ट असतील, अर्थकारण ज्यांना माहिती असेल, असे एक्सपर्ट्स असतील, त्यांना जरूर तो दाखवा, त्याची बातमी करा. कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. आणि या फिस्कल डेफिसिट आणि रिफॉर्म्सवर मी स्वतः बजेटमध्ये बोलणारच आहे. पण राज्य आणि केंद्रचं नातं आणि पुढचं येणारं महाराष्ट्राचं बजेट हे खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे, कारण का इकॉनॉमी मध्ये स्लो डाऊन झालेला आहे. मी म्हणत नाही, केंद्र सरकार देशाचा आणि जगाचा डेटा सांगतोय. आणि आजच माझ्याकडे एक स्लाइड आली आहे, ज्याच्यात बेरोजगारी ही या देशात वाढलेली आहे असा हा डेटा सांगतो.